काका आता जे तुमचं प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही म्हटले की काहीच कामं झालेली नाहीत. तर तुमच्या बेसिक काय असे वस्तू होत्या की हे तर व्हायलाच पाहिजे होते आणि ते नाही झालेले आहेत? लाईट, रोड, पाणी बरोबर. या व्हायलाच पाहिजे होता. रोड म्हणजे पायी चालणं सुद्धा बरोबर. ओपन प्लेस जे आहेत ना, ओपन प्लेस हा, हा. त्या सर्व अशा नित्य म्हणजे घाण आहे ना, त्यामुळे आरोग्याला इतकं त्रासदायक आहे. पण ते आम्ही काहीच करू शकत आणि त्यांना सांगून उपयोग होत नाही. तोंडाचं कसं झालंय, शिरपूर कसं झालंय आणि धुळ्याला काय रोग झालाय. मग तुम्हाला अपेक्षा आहे की धुळे पण दोंड्याच्या सारखा आणि शिरपूर सारखा झाला हा, पाहिजे. व्हायलाच पाहिजे ते. मग हे कोण करेल तुम्हाला काय वाटतं कोणती पार्टी हे करू शकते? कोणतीच पार्टी आली नुसतं तोंड दाखवून निघून गेली. बरोबर. हा, कुणाल पाटील निवडून आला म्हणे तुमच्या मतावर येत नाही म्हणे. हे काय लायकीचे आहे का? रामबाजाने कधी तोंड दाखवलं नाही आतापर्यंत इकडे या कॉलनी बरोबर. नाही आल्या. ते म्हणते तर आता आमदारकी झाला आता हे महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. नाही, त्याच्या त्यांच्या त्यांच्याबद्दल मत चांगलं आहे आमचं. बरोबर. बीजेपी बद्दल तर चांगलं मत आहे. हा. चांगल्या माणसांना त्यांनी निवडून आणायला पाहिजे सर्व लोकांनी. जसं आता आणि या भागामध्ये असं आहे प्रत्येक तुम्ही एका वार्डात जर गेले एका कॉलनीत गेलं तर या गल्लीचा रस्ता कॉन्क्रीटचा तिकडे कच्चा रस्ता पुन्हा तिकडे कॉन्क्रीटचा असे भेदभाव करायला नको. जर तुम्हाला विकास रस्त्यात करायचे तर पूर्ण कॉलनी मधले पूर्ण रस्ते करा कॉन्क्रीटचे. बरोबर. एक गल्ली सोडून दिली दुसरी गल्ली केली तिसरी आणि गल्ली सोडली असं नको. काँक्रीट करून घेतलं ना आता ते फोडून गटारी बनवून राहिले. हे काय म्हणजे जास्त आता आमच्याकडे काँक्रीट झालंय तिथं आखून गेलंय ते फोडायचं भाव. हे कसं काय काम चालू आहे? त्यांचं मीटर चालू राहिलं पाहिजे. काय म्हणले काका? त्यांचं मीटर चालू राहिलं पाहिजे. चांगले रोड तोडायचे पुरा करायचे म्हणजे मीटर चालू प्लॅनिंग केले पाहिजे. आता बघा हे सर्व गटारे टाकतायत पाण्याची पाईपलाईन टाकतायत पुढे पुन्हा ज्यावेळी गॅसची पाईपलाईन सुरू होईल त्यावेळेला पुन्हा आणखीन खड्डे खोदले जातील. परत काढले पाहिजे. मग प्लॅनिंग करा तुम्ही की एकदा सर्व गोष्टी करून घ्या आणि नंतर कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण करा. गटारी बनवून या गटारीचं पाणी कंपाऊंड मध्ये येऊ राहिलं लोकांच्या. ऍक्च्युअल पावसाळ्यामध्ये लोकांनी 4 महिने पावसाळ्यात काढले. काही गोष्टी या भागामध्ये बघितल्या आम्ही की त्यांना जेवायला सुद्धा म्हणजे घरात जायला एवढ्याला पाण्यामध्ये जावं लागत. अरे बापरे. मग कसं जायचं नाही. मग जुन्याभरच्या घरपट्ट्या वाढवतात, जुन्याभरच्या घरपट्ट्या घेता आणि तुम्ही म्हणता हे बनवा ते बनवा, हे केलं ते केलं. काय केलं तुम्ही? म्हणजे तुमचे जे नगरसेवक होते हा, ते कधी काही- इकडे आले होते का तुम्हाला? काहीच नाही. एकाने तुम्ही ही कंप्लेंट करायला महानगरपालिकेमध्ये किंवा तुमच्या आम्ही नगरसेवकाकडे गेले होते का? कोणीच लक्ष घेत नाही. कोणीच लक्ष देत नाही. अहो, हे दगडेबाई होते, आम्ही स्वतः गेलो होतो. घेता ते निवेदन आणि याच्यामध्ये कुंडीमध्ये टाकून देता. काय ते नगरसेवक दगडेबाई होती. 4 दिवसात चोऱ्या काय होतात. म्हणता काका? या मंदिरात 8-8 दिवसात 4-4 दिवसात आमच्या त्या याच्या तिजोऱ्या सुद्धा फोडून घेतात. चोर घेऊन अरे ते बापरे. पाडून टाकतात. तोडून ताडून मोकळे होऊन जातात. अहो इथं कॅलेंडर सुद्धा राहत नाही. हे आपला खडीसाखर वगैरे अगरबत्त्या हे सुद्धा मारून देतात. एवढं इच्छा. आता तर सांगतात आम्ही करू तेव्हा आता म्हणतात ते आम्ही असं करू तसं करू पण निवडून आल्यावर करतील तेव्हा काहीच खरं. करू नाही असं आहे ते. आता करू, निवडून आल्यावर काही नाही करू असं आहे त्यांच्यावालं. एक तरी येतं का दर्शन दाखवायला? पैसे खातात आणि आपण पैसे खात नाही. आम्ही सांगू का ते आमचं पावभाजी काम- खातात. आम्ही फुकट आलो पैसे देऊन आलोय असं म्हण असे उत्तर देतात. मग काका आता जसं तुम्ही हा एकदम खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे का पैशांनी इलेक्शन होतं. हा. तर ते लोकच आहेत ना जे पैसे घेऊन मतदान करतात. तर हे कुठे ना कुठे लोकांची पण चुकी आहे. नगरसेवक काय करतात? जर लोकांची लोकांनी जर सांगितलं की आम्हाला पैसे नको देऊ कामध्ये ते ते करतील. लोकांची चुकी राहा ते मी मान्य करतो राहा. बरोबर. बाकी जे लोक पैसे खातील त्यांचे बी काम होत नाही ना मग. बरोबर. ते म्हणतात आम्ही फुकट नाही आलो पैसे देऊन आलो आम्ही. असं नाही बरोबर. म्हणत ते की आपण पुन्हा निवडून म्हणून काहीतरी केलं पाहिजे जनतेसाठी काहीतरी त्याचा उपयोग होईल असं काही केलं पाहिजे असं काही म्हणत निवडून आले का खुश. मग आता जसं बीजेपीचं झालं बीजेपीने उमेदवार एक पण रिपीट नाही केला बरोबर. तर कदाचित यावर्षी पण ते उमेदवार दिले ते पण विचार करतील एकदा आपण निवडून गेलो पुढच्या वर्षी तिकीट भेटतं की नाही भेटतं. शक्यता आहे. मग कुठे ना कुठे पार्टीने पण विश्वास दाखवला पाहिजे की आपण हा. कॅन्डिडेट रिपीट करायला पाहिजे. त्यांनी रिपीट केले आता हे पुढे काय करता काय माहिती. त्यानंतर पण पुढे निवडून यायचं या आशेने करत नाही ना काही. त्यांनी रिपीट बरोबर. केलं त्या त्यांनी आशेने बरोबर करायला पाहिजे. त्यांनी बरोबर चान्स घेतला. त्यांना माहिती या लोकांनी काहीच काम नाही केले त्यामुळे त्यांनी रिपीट वेगळे केले बरोबर. रिपीट नाही केले भारती वेगळे माडे केले. सारख्याला तर तिकीट दिलं नाही. भारती माडे जुनी होती ना पण तिने दर्शन बी दाखवलं नाही भारती माडेने. हे काय वंदना भांबरे काय. वंदना भांबरे एकही आली नाही दर्शन दाखवायला. 5 वर्षामध्ये 5 वेळा सुंदर अहो, त्या रोडचं डांबरीकरण केलं म्हणे उद्घाटन करा. म्हटलं तुम्हीच करा आणि तुमचेच फोटो टाका. काय बरोबर. करणार आहे? फोटो घ्यायचे. या भागाचा मुद्दा म्हणजे प्लॅनिंग करा तुम्ही आधी ड्रेनेज टाका
त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन टाका, गॅसची पाईपलाईन टाका, नंतर कॉन्क्रिटीकरण किंवा त्याच्यावर डांबरीकरण करा. तुम्ही जर पुन्हा पुन्हा खड्डे कव्हर करत राहिले तर पुन्हा तशी व्यवस्था होणार. कदाचित असं पण होत असेल काका की डेव्हलपमेंट जास्त झाल्यामुळे ते सगळं त्यांचं गणित गडबड होत असेल म्हणून परत परत खोदकाम करावं लागत असेल असं नाही, म्हणू पण प्लॅनिंग तर केलं पाहिजे ना शकतो. त्यांनी. बरोबर पाणी भरपूर आहे पण बरोबर. त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे. ड्रेनेज लाईन टाकली. ड्रेनेजच्या टायमाला तुम्ही आता रोड खोदणार, हो. हो तेवढी झाली की गॅस पाईपलाईन येऊ राहिली, मग तेव्हा तुम्ही हेच करणार का? बरोबर गॅस लाईन जरी येऊ राहिली तुमच्यावाली 2 वर्षात 4 वर्षात, मग परत तुम्ही तोडफोड कराल. म्हणजे तुम्हाला हे नगरपालिकेवाले हेच उद्योग दिलेले आहे का? चांगले रोड चांगले रोड खराब तोडून राहिले आणि आता ड्रेनेज लाईन टाकू राहिले. आता आमच्या गल्लीमध्ये अंबाजीनगरमध्ये गटर बनवली आहे. की गटरीमध्ये पाणी मात नाही, ते रोडावर वाहत आहे. अशा गटरी बनवल्या आहे. मग ते गटर बनवून उपयोग काय आहे तुमच्यावाला? ओपन आहे ती. बरोबर ओपन आहे त्याच्यावर कोणी काही टाकतं, कोणी काही टाकतं.